ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, क्रूस हे ख्रिस्ती जीवनाचे एक केंद्रबिंदू आहे आणि ख्रिस्ताचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं काम हे केवळ आणि केवळ क्रूसाचं आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या मागे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये क्रूस किंवा क्रॉस असणे गरजेचं आहे. कारण क्रूसच व्यक्तीला खरा मार्ग दाखवू शकतो आणि जीवनामध्ये खरा अर्थ देऊ शकतो. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, जर खरोखर तुम्हाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या क्रूसांना आलिंगन देण्यासाठी तयार राहा. म्हणजेच ख्रिस्ताचा मार्ग खडतर आहे, अनेक खास खळग्यांनी भरलेला आहे, परंतु अंत मात्र अनंत काळचं जीवन आहे. अंत मात्र स्वर्गीय दानाने भरलेला आहे. पण जी व्यक्ती या क्रूसामधून जात असते, क्रूसाला आलिंगन देत असते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो अनंत काळचा, तो सार्वकालिक जीवनाचा सूर्योदय नक्कीच येत असतो. आणि म्हणूनच जेव्हा आपल्या जीवनामध्ये क्रूस येतात तेव्हा हे क्रूस का माझ्या जीवनामध्ये आलेले आहेत, अशा प्रकारचे दोषारोपण परमेश्वराला करण्याऐवजी आपण परमेश्वराला आभार मानले पाहिजे की अशा प्रकारचे क्रूस आपल्याला देऊन परमेश्वराने आपल्याला अधिक सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराने अधिक आपल्याला विश्वासात दृढ केलेला आहे. कारण जेवढे क्रूस आपल्या जीवनामध्ये येतात तेवढाच आपला विश्वास भक्कम होत असतो, तेवढा आपला त्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. सुरुवातीला शिष्यांना देखील प्रभू येशूची शिकवण फार कठीण वाटली आणि म्हणून पुष्कळ लोक येशूला सोडून निघून गेले. परंतु जे येशूला बिलकुल राहिले त्यांना क्रूसाद्वारे सार्वकालिक जीवनाचा मार्ग सापडलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माणसाने सर्व जग गमावलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा. म्हणजेच या अहिक सुखाच्या मागे जाता जाता मनुष्य सार्वकालिक जीवनाला मुकत असतो, स्वतःचा आत्मा गमावून बसत असतो आणि संपूर्ण जीवन जगता जगता स्वतःला मात्र जगून जाण्याचं विसरत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की सर्वप्रथम स्वतःवरती प्रेम करा, स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा. इथे सुख तिथे सुख शोधण्याऐवजी आपल्या स्वतःमध्ये किती सुख लपलेला आहे, आनंद लपलेला आहे, तो आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून पुष्कळ वेळेला आपण स्वतःच्या जीवनावरती मनचित्त करण्यासाठी आपण विसरत असतो, स्वतःचे जीवन पारखण्यासाठी विसरत असतो. आपल्या जीवनामध्ये ते देवाचं राज्य आहे, ते इतकं विविध गुणांनी संपन्न आहे, अशा अनेक दानांनी भरलेलं आहे, याचा आपल्याला विसर पडलेला असतो. परंतु जी व्यक्ती स्वतःमध्ये तो क्रूस शोधण्याचा प्रयत्न करतो, जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, ते देवाचं राज्य जे लपलेलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीने संपूर्ण जगावरती मात केलेली आहे. नाहीतर शेवटी मरणाअगोदर देखील व्यक्ती रडत असतो की मी या जगामध्ये येऊन काहीच कमावलं नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत, माणसाने सर्व जग कमावलं परंतु स्वतःकडे पाहण्यासाठी त्याला लक्ष देण्यासाठी टाइम मात्र राहिला नाही, स्वतःचा आत्मा त्याने गमावून बसवला तर त्याला काय लाभ. आणि म्हणूनच आज आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनावरती मनचित्त केलं पाहिजे की क्रूस आपल्याला परमेश्वरापासून दूर नेत नाही तर आपल्याला विश्वासात दृढ करत असतात, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतात आणि आपल्यामध्ये जे देवाचं राज्य लपलेलं आहे ते किती गुणांनी, विविध गुणांनी संपन्न आहे, त्याचा अर्थ किंवा त्याचा आपल्याला सुगावा लावण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून या जीवनामध्ये येणाऱ्या क्रूसाला आपण आलिंगन दिलं पाहिजे व त्याचप्रमाणे स्वतःवरती प्रेम करून सर्वप्रथम स्वतःमध्ये जो आनंद लपलेला आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण खरा आनंद, खरा सुख हे आपल्यामध्ये लपलेलं आहे, ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जी व्यक्ती स्वतःला समजते ती व्यक्ती इतरांना समजू शकते आणि ती व्यक्ती इतरांना समजते ती जगावरती मात करू शकते. नाहीतर व्यक्ती जगाला विजय प्राप्त करता करता स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते, ती व्यक्ती नेहमी जीवनामध्ये पराभूत होत असते. तर आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला दोन महत्वाचे संदेश मिळत आहेत. ते म्हणजे आपण जीवनामध्ये येणाऱ्या क्रूसाला आलिंगन देण्यानंतरच आपल्याला सार्वकालिक जीवनाचा सुगावा किंवा आनंद मिळणार आहे. आणि दुसरा महत्वाचा संदेश म्हणजे
आपण जो देवाचं राज्य आपल्यामध्ये लपलेलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण जग मिळवण्याऐवजी किंवा संपूर्ण जग जिंकण्याऐवजी आपण स्वतःचं मन, स्वतःचे जीवन विविध गुणांनी संपन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांवरती प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्या आत्म्याचं रक्षण करून आपली वाटचाल सार्वकालिक जीवनाकडे आपण नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि नक्कीच स्वर्गीय दानाने परमेश्वर स्वर्गीय सुखाने आपलं नक्कीच भरणार आहे. आमेन.